जेवणाचं साहित्य का सगळं? नशीब हे नाही उडवलं. नाही जर फिरला नसता ते पाडलं असतं. नाव काय तुमचं? माझं नाव दीपक नावजी कोकणी. हे जे घर पडले हे तुमचंच पडलंय का? हो माझंच. नक्की किती वाजता हा विषय झाला आणि कशा पद्धतीने झालं ते सांगा. वाटोळ आली 7 वाजता 7 सव्वा 7च्या दरम्यान झाला सकाळी. हा जनावर बिनवर झाला. आणि तुम्ही कुठे होते त्यावेळेस? जनावरांना सोडायच्याच गडबडीत होतो मी चहा पिऊन. हा तिकडे जायचं होतं फक्त बाहेर जनावर सोडायला. मंडळी स्वयंपाक करायला लागली होती. वाटोळ आली एकदम म्हणून ते पडले. आतमध्ये कोण नव्हतं ना? आतमध्ये पोरा होती पण मग ते जरा काढली पोरा माणसाने काढली दुसरे जनावर वाढली वरून बाहेर. ते बाळाला त्यांच्याकडे ते रडते. आतमध्ये काय काय नेमकी काय 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 दडपलं? जेवणाचं भांडी बासना दान दुन हे काय इकडे सगळं बाहेर आता लोकांनी बाहेर काढलंय. बाकी साहित्य आणि बाकी साहित्य आता लोकांनी बाहेर काढलंय. आम्हाला कळल्यानंतर मी गावातून आलो तर इथं सगळे माणसं जनावर बिनवर सगळी आतमध्ये दडपली होती. आताच बाहेर काढून लावलेत आम्ही. आणि माणसं पोरांच्या एक लागले तर मुक्का मार लागले. तसं दुखापत झाली का? हा दुखापत झालं. कोणाला लागले? त्या मुलाला लागलाय ते मशीन कडे आणि हे बाईक लागलाय पाटीलला. हा आणि त्यामुळं ही कठीण परिस्थिती आहे. आणि अचानक घडलं असं म्हणजे मग जर माणूस एखादी जीवित हानी झाली असते तर अवघड काम आहे. म्हणून आपण म्हणतो का शासनानं यांनी काहीतरी अनुदान किंवा मोबदला द्यावा. शिवाय हे पूर्वीपासून कच्चच घर होतं ना? असं कच्चच होतं. तुम्ही काय मागणी वगैरे केली का पक्क्या घरासाठी? पक्क्या घरासाठी 2023 मधला प्रस्ताव दिला शेबरीचा, तरी तो मंजूर नाही अजून. आता ही जी काही घटना घडली या संदर्भात काही प्रशासनाला कळवलंय का तुम्ही? तलाठी बाबासाहेबांना फोन केलेत, ग्रामसेवकला फोन केलाय, सरपंचाला फोन केला, सरपंचाला सर्व फोन केलाय, पण कोणी आलं नाही. त्यामुळे तुम्ही आले. तुमचं आम्ही आता प्रशासनाकडे आपली काय मागणी असणार आहे? प्रशासनाकडे मागणी एवढीच आहे की हे कुटुंब आहे याच्यामध्ये 7-8 लहान मुलं आहेत. हे दोघं भावांचं कुटुंब आहे, दीपक आणि तुकाराम असं. या दोघं भावांचं कुटुंब आहे. त्यांची आई आहे अपंग आहे. त्यांची आई अपंग असताना त्यांची काय घर मानण्याची अशी एवढी हे म्हणजे ऐपत नाही. गरिबीमुळं त्यांना घर काय मानता आलं नाही. त्यामुळं हे घर असं असताना आज जीवितहानी झाली असती. पण नशीब त्यांचा चांगला असल्यामुळं जीवितहानी काही झाली नाही. परंतु आज ते कपडे अंग घालायचे सुद्धा कपडे त्याच्यामध्ये चौकून गेलं सगळं. लहान लहान पोरं आज हे वर्ष 6 महिन्याची पोरं आहेत. आणि असं असताना त्यांनी 2023 मध्ये आमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये शेबरीचं प्रस्ताव दिलेलं आहे. पण यांचे अद्याप काय आतापर्यंत घरकुल काही मंजूर झालेलं नाही. म्हणून मी शासनाला एकच विनंती करतो का ह्या आमच्या गावातलं, मी जरी या गावचा माजी सरपंच असेल परंतु आमच्या गावातलं हे गरीब कुटुंब आहे, याला त्वरित घरकुलाची व्यवस्था करावा. आणि जर त्यांनी काही शासकीय मदत भेटत असली तर ती मदतही द्यावा. तसा आम्ही सर्व यंत्रणेला कळवलं आहे. ते वर करायचे अजून काही कोणी आलं नाही. परंतु माझी तहसीलदार साहेबांना किंवा बीडू साहेबांना विनंती आहे हे त्वरित लक्ष घालून यांना घरकुल द्यावा, एवढीच विनंती आहे. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तुम्ही इथंच होत्या का? काही तर मोडला आणि बघ इकडे मोडला त्या कोपरा आणि मग तिकडून असा वारा आला. मी इथंच होते. मग कुठे गेलते सकाळी कोण पुढे जाणारच नाही. तेवढ्या लोक सकाळी वळले भाताची भाजी कणकण वाजायला लागला का फटाफट बाकी बासाच्या जेवणाचं टोपले हे आता सगळं बाहेरच ठेवलंय. ते काय मग आता काय करायचं? जगायचं बघायचं. आता गाई कधी माणसं नाही धरा एवढा बरा झाला बाबा. आमची लेकरा बाळा कशी वडावली बाहेर आल्या. लहान लहान बाळ होती ना? मग बारीक बारीक होती. तिथं झोपली केवढीच बारीक आहे बारखाली पोरं आमची. किती वेळा यावं तर ग्रामपंचायतची लोक मंजूरच नाही करायची. नको ती मोठी झाली नाही ना मी. मला कधीच या लोकांनी म्हणूनच नाही असंच दुःखीच करून ठेवली आली. पण तिला काय झालंय म्हणायचं. ती इमान घेऊन फिरायची ना, तिला काय झालंय असं कोणी होईल का? मी 10 बाऱ्या जाते साहेबापाशी, पण पोच घेऊन गेले तरी साहेबाचं जिरकून लागते. हा
आणि आता पाऊस होतो तर आता जर नाही घरकुल भेटला सांग तर मग आमची राहायची सोयी कशी काय व्हायची? बरं का भाऊ, जर आता घरकुल येईल जर नाही भेटला तर पुढे पाऊस येते 2 महिन्यांना 2-3 महिन्यांना हे कुटुंबाचं काय व्यवस्था करणार? यांना घरकुल हे त्वरित द्यावा एवढी आमची ग्रामस्थांची मागणी आहे. आणि कारण पावसाळा आता 2-4 महिने आला आहे, नंतर पाऊस आल्यानंतर हे कुटुंब कुठे राहिले? त्यांचे 10-15 माणसं आहेत ही लहान मोठी. यांनी घरकुलाची व्यवस्था करावा ही एक आमची विनंती आहे शासनाकडे.